सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 6, लेक्चर 7, चॅप्टर नंबर 5 डेसिमल फ्रॅक्शन्स हा पाठ आपण शिकणार आहोत. डेसिमल फ्रॅक्शन्स. लेट्स रिकॉल डेसिमल फ्रॅक्शन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. नंदू वेंट टू अ शॉप टू बाय पेन, notebook, eraser, paint box. The shopkeeper told him the prices. नंदू दुकानात गेला, तिथे त्याला पेन, नोटबुक, इरेझर आणि पेंट बॉक्स खरेदी करायचा होता. त्या दुकानदाराने त्याला किमती सांगितल्या. द पेन कॉस्ट इज 4.5 रुपीज. पेनची किंमत 4.5 रुपीज आहे. इरेझरची किंमत 1.5 रुपीज आहे. नोटबुकची किंमत 6.5 आहे आणि पेंट बॉक्सची 25 रुपीज आहे आणि 50 पैसे आहे. आणि नंदू बॉट वन ऑफ इच आर्टिकल, प्रिपेअर हिज बिल. नंदूने प्रत्येक एक वस्तू खरेदी केली, त्याचा बिल तयार करायचं आहे. इफ नंदू गेव 100 रुपीज नोट, हाऊ मच मनी डज ही गेट बॅक. नंदूने जर दुकानदाराला 100 रुपये दिले, त्याला वापस किती रुपये मिळायला पाहिजे. तर बघा इथं बिल बनवलेलं आहे, अक्षय वस्तू भांडार. तर अक्षय वस्तू भांडारमध्ये बिल बनवलेलं आहे. या बिलची किंमत किती होते बघूया आपण. पेन कॉस्ट 4.5 रुपीज म्हणजे 4.5 रुपयांचा पेन. आणि इरेझर 1.5 रुपीज म्हणजे 1.5 म्हणजे 1.5 रुपयांचा इरेझर आहे, म्हणजे 6 रुपये झाले. आणि नोटबुकची किंमत आहे 6 रुपये म्हणजे 12 रुपये झाले आणि 50 पैसे, 12 रुपये 50 पैसे. आणि पेंट बॉक्सची 25 रुपीज आणि 50 पैसे किंमत आहे. तर 12 रुपये 50 पैसे आणि 25 रुपीज 50 पैसे यांची किंमत किती झाली. 35, 36, 37, 38 म्हणजे 38 रुपीज झाली. वन इच. तर म्हणजे मग नंदूने जर 100 रुपये दिले, तर त्यातून त्याला वापस किती रुपये मिळायला पाहिजे. तर त्याला 62 रुपीज वापस मिळायला पाहिजे. लेट्स लर्न. व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम विथ युनिट रुपीज, पैसे, मीटर, सेंटीमीटर्स, वी हॅव यूज फ्रॅक्शन्स विथ अप टू 2 डेसिमल प्लेसेस. ज्यावेळेस आपल्याला रुपये, पैसे, मीटर आणि सेंटीमीटर याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात, त्यावेळेस आपल्याला 2 डेसिमल प्लेसपर्यंत आपण फ्रॅक्शनचा वापर करू शकतो. व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम विथ युनिट किलोग्राम, किलोमीटर, लिटर, मिलीलीटर, वी हॅव टू यूज फ्रॅक्शन विथ अप टू 3 डेसिमल प्लेसेस. तर किलोग्राम, मीटर, लिटर हे जे आहेत याचा वापर करताना आपल्याला 3 डेसिमल प्लेसेसपर्यंत आपल्याला फ्रॅक्शनचा वापर करायचा आहे. आता एक्झाम्पल, रेश्मा बॉट सम व्हेजिटेबल्स. रेश्माने काही भाजीपाला आणला. दे इन्क्लुडेड 3/4 किलो पोटॅटोज. त्यांनी 3.25 किलो पोटॅटो आणले. 3/4 म्हणजे 3 पावशर पोटॅटो घेतले विकत. 1 किलो ओनियन म्हणजे 1 किलो कांदे घेतले. 1/2 किलो कॅबेज म्हणजे अर्धा किलो गोबी घेतली. आणि 1/4 किलो टोमॅटो म्हणजे पावशर टोमॅटो घेतले. व्हॉट इज द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल इन युअर बॅग. तर मग तिच्या बॅगमध्ये एकूण वजन किती झालं. तर तिचं बॅगमधलं वजन आपण काढूया. आता बघा इथं, नाऊ टू फाइंड आउट द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल, लेट अस ॲड युजिंग बोथ युनिट्स kilograms and gram in turn. Potatoes 750 gram, onions 1000 gram, cabbage 500 gram आणि टोमॅटोज 250 ग्राम. तर 2500 ग्राम हे आपल्याला इथं त्याचं वजन झालेलं आहे. आता हेच वजन जर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहिलं तर 0.7550 किलोग्राम, 1.00 किलोग्राम, 0.500 किलोग्राम आणि 0.250 किलोग्राम. तर म्हणजे 2
किलोग्राम 500 ग्राम इतकं वजन त्याचं आपल्याला झालेलं आहे. नंदू नोट द सिमिलरिटी बिटवीन द ॲडिशन ऑफ इंटिजर्स अँड ॲडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. आता इंटिजरमध्ये ॲडिशन करण्याची पद्धत आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये ॲडिशन करण्याची पद्धत ही आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल इज 2500 ग्राम, दॅट इज 2500 डिवाइड बाय 1000 किलोग्राम, दॅट इज 2500 किलोग्राम. We know that 2500 equal to 2.550 equal to 2.5. The weight of vegetable in Reshma's bag is 2.5 kilogram. My friend Matt at the market in the shop. तर take a pen and notebook with you when you go to the market with your own parents. Note the weight of every vegetable your mother buys. तर तुमची आई तुम्ही जेव्हा बाजारात जाशाल तर त्यावेळेस एक पेन आणि नोटबुक सोबत घ्यायची आहे. आणि तुमची आई जेव्हा भाजीपाला विकत घेईल तर त्याचं वजन तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. फाइंड आउट द टोटल वेट ऑफ दोज व्हेजिटेबल. टोटल भाजीपाला घेतल्यानंतर त्याचं पूर्ण वजन तुम्ही त्यात लिहायचं आहे. आता प्रॅक्टिस सेट 14 दिलेली आहे. इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द नंबर 378.025. तर याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर आपण इथं प्लेस व्हॅल्यू इथं लिहून घ्यायची थाउजंड्स, हंड्रेड्स, टेन्स, युनिट्स, टेन्स आणि हंड्रेड्स. तर आपण इथं डिजिट लिहून घ्यायचे 378.025. तर इथं आपल्याला ज्यावेळेस आपल्याला युनिट म्हणजे आपल्याला 1 सुरू होतो, टेन्स आणि 100. मग युनिट्सच्या नंतर इकडं टेन्स म्हणजे 1/10, 1/100 आणि 1/1000 येतं. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 is 300. 7 tens is 70 and 8 units is 8. 0 is 0. 200 is 2.02 and 5000 is 0.0505. आता बघा सॉल्व 905.5 प्लस 21.197. ह्याचं जर कधी आपल्याला ॲडिशन करायची असेल तर बघा इथं 905.5 प्लस 21.197 इक्वल टू 926.697 याचा आन्सर येतं. त्याच्यानंतर बघा सेकंड नंबरचं आहे 39 इक्वल टू 39 प्लस 700.65. याचं ॲडिशन जर केली तर 739.65 येते. आणि पुढचं आहे 40 प्लस 27.7 प्लस 2.451. तर 40 प्लस 27.700 प्लस 2.451 इक्वल 70.151. सबट्रॅक्ट 85.96 मायनस 2.345. तर 85.960 मायनस 2.345 इक्वल टू 83.615. आणि याची सबट्रॅक्शन आहे 632.24 मायनस 97.45. तर याची सबट्रॅक्शन आलेली आहे 534.79 आणि 200.005 मायनस 17.186 होते 182.819. अविनाश ट्रॅव्हल Avinash traveled 42 kilometers uh, 365 meters by bus, 12 kilometers 460 meters by year, and walked 640 meters. How many kilometers did they travel altogether? मग ते एकूण किती ट्रॅव्हल केले? राईट युअर आन्सर इन डेसिमल फ्रॅक्शन. 42 किलोमीटर 365 मीटर
equal to 42.365 and 12 kilometers for 60 meters 12.460 and 6.40 equal to 0.640 किलोमीटर. यांची ॲडिशन केली तर 55.6465 किलोमीटर येते. अविनाश ट्रॅव्हल ऑल टुगेदर 55.465 किलोमीटर. आता 5 नंबरचं गणित आहे पुढचं 5 नंबरचा. आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता. इफ द क्लॉथ कॉस्ट ₹120 पर मीटर, हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. तर आयशाने 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार आणला आहे आणि 2.25 मीटर फॉर कुर्ता आणला आहे. तर एकूण क्लॉथची कॉस्ट आहे ₹120 पर मीटर. तर तिने किती रुपये शॉपकीपरला दुकानदाराला दिले. 1.80 प्लस 2.25 = 4.05 मीटर. द कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ इज ₹120. म्हणून एका मीटर कपड्याची किंमत ₹120 आहे. द कॉस्ट ऑफ 4.05 मीटर ऑफ क्लॉथ इज 120 इंटू 4.05 म्हणजे 120 गुणिले 4.05 इक्वल टू ₹486. तर आयशा पेज ₹486 टू द शॉपकीपर. आयशाने 486 रुपये शॉपकीपरला दिले. 120 इंटू 4.05 इक्वल टू ₹486 आहे. आता 6वं गणित आहे. सुजाता बॉट वॉटरमेलन वेगिंग 4.25 किलोग्राम अँड गिव 1 किलोग्राम 750 ग्राम टू द चिल्ड्रन्स इन हर नेबरहूड. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. तर सुजाताने वॉटरमेलन घेतलं आहे 4.25 किलोमीटर आणि गिव 1 किलोग्राम 750 ग्राम टू द चिल्ड्रन हर नेबरहूड. शेजारच्या मुलांना तिने 1 किलोग्राम 750 ग्राम वॉटरमेलन दिलं. तर तिच्याजवळ किती वॉटरमेलन उरलं. फ्रॉम 4.25 किलोग्राम ऑफ वॉटरमेलन सुजाता गिव 1 किलोग्राम 750 ग्राम. टू फाइंड हाऊ मच किलोग्राम ऑफ वॉटरमेलन इज लेफ्ट विथ हर, वी हॅव टू सबट्रॅक्ट 1 किलोग्राम 750 ग्राम फ्रॉम 4.25 ग्राम. तर 4.25 इक्वल 4.250 किलोग्राम. 1 किलोग्राम 750 ग्राम इक्वल 1.750 ग्राम. 4.250 किलोग्राम मायनस 1.750 किलोग्राम इक्वल 2.500 किलोग्राम. तर अशा प्रकारे इथं 2.5 किलोग्राम वॉटरमेलन इज लेफ्ट विथ सुजाता. आता 7वा आहे. अनिता वॉज ड्रायविंग ॲट स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर पर आवर. द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 किलोमीटर पर आवर. बाय हाऊ मच वूड शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विथिन द स्पीड लिमिट. तर अनिताला 85.6 किलोमीटर पर आवरने स्पीडनी गाडी चालवते. तर रोडची स्पीड लिमिट आहे 55 किलोमीटर पर आवर. तर तिला किती स्पीड कमी करावी लागेल. 55 किलोमीटर 55.00 किलोमीटर आणि 85.6 किलोमीटर 85.600 किलोमीटर. 85.600 किलोमीटर मायनस 55.00 किलोमीटर. दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं 30.600 किलोमीटर. अनिता शूड रिड्यूस द स्पीड ऑफ द कार बाय 30.6 किलोमीटर पर आवर. शोविंग डेसिमल फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. आता डेसिमल फ्रॅक्शन नंबर लाईनवर कसे दाखवायचे. ऑब्झर्व हाऊ द नंबर 0.7 अँड 6.5 आर मार्क्ड ऑन द नंबर लाईन. आता बघा इथं 0 to 1 एक युनिट आहे. एका युनिटचे 10 भाग पाडलेले आहे. तर त्याच्यामुळं जो 7 पार्ट आहे 7वा पार्ट आहे त्याला 0.7 नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडं 6.5 म्हणल्यावर 6 युनिट आहे आणि त्याच्या पुढे 5 पार्ट्स केलेले आहेत. तर मग 6.5 पार्ट इथं दिलेले आहे. इन द सेम वे शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द लाईन. आता अशाच प्रकारे 3.5 0.8 1.9 4.2 आणि 2.7 हे नंबर्स तुम्हाला दाखवायचे आहेत. कन्वर्टिंग कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. आता जो कॉमन फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा कन्वर्ट करायचा आहे. यू नो दॅट इफ द डिनॉमिनेटर ऑफ कॉमन फ्रॅक्शन इज 10 or 100 इन कॅन बी रिटर्न ॲज डेसिमल फ्रॅक्शन. जर कधी कॉमन फ्रॅक्शनचा जर कधी डिनॉमिनेटर हा 10 किंवा 100 असेल तर त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. कॅन यू रिकॉल हाऊ टू कन्वर्ट द फ्रॅक्शन 1/2 4/4 2.5 इंटू डेसिमल फ्रॅक्शन.
तर याला आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं. ॲज अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 1000 कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज डेसिमल फ्रॅक्शन. लेट अस सी हाऊ. ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 1000 आहे त्याचासुद्धा आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. तर ते आपण बघूया. इफ द डिनॉमिनेटर ऑफ कॉमन फ्रॅक्शन इज 10, 100 अँड 1000 देन. जर का डिनॉमिनेटर हा 100, 10, 100 आणि 1000 असेल तर काय करायचं. इफ देअर आर मोर डिजिट्स इन द न्युमरेटर दॅन 0 इन द डिनॉमिनेटर then count as many digits from the right as the number of zeros. जर कधी डिनॉमिनेटरमध्ये जास्त नंबर असतील, संख्या असतील, डिजिट असतील जर खालच्या झिरोपेक्षा, देन काउंट मेनी डिजिट्स फ्रॉम द राईट ॲज द नंबर ऑफ झिरोज. आणि राईटपासून जेवढे झिरो आहेत तेवढे काउंट करायचे आणि टेच डेसिमल पॉईंट बिफोर दी पॉईंट डिजिट. आता बघा इथं 723/10 आहे. आता खाली 01 आहे, 10 आलेला इथं. तर मग इथं राईटकडून आपण काउंट करायचे 1 संख्या, 10 म्हणून 1 म्हणून इथं 3 पॉईंट इकडं दिलं आहे, दशांश चिन्ह दिलं आहे इथं डेसिमल पॉईंट 72.3 त्याचा आन्सर आलं आहे. आता इथं पण 51,250 आले डिवाइड बाय 100 आहे. तर याचं पण इथं खाली 2 0 आहेत म्हणून आपण याला राईटकडून 2 डिजिट पकडायचे, 0 आणि 5 त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट टेकवायचा म्हणजे 512.50. आता तिसरा एक्झाम्पल आहे 5138 डिवाइड बाय 1000 इक्वल टू 5.138. तर इथं हे पण एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. आता बघा पुढचं एक्झाम्पल. इफ देअर आर ॲज मेनी डिजिट्स इन द न्युमरेटर ॲज 0 इन द डिनॉमिनेटर प्लेस द डेसिमल पॉईंट बिफोर द नंबर इन द न्युमरेटर अँड 0 इन द इंटिजर्स बिलो. आता जेवढे वरती न्युमरेटरमध्ये डिजिट असतील तेवढेच जर कधी डिनॉमिनेटरमध्ये 0 असतील तर त्या नंबरच्या पुढे पॉईंट टिकवायचा. तर जसं 7/10 तर इथं 10 आहे म्हणून 7च्या पुढे आपण डेसिमल पॉईंट दिलं 0.7. आता इथं 54/100 आहे, इथं 2 0 आहे खाली 100वर 100 आहे म्हणजे 2 0 आहे म्हणजे वरती 4 आणि 5च्या पुढे जसं डेसिमल पॉईंट द्यायचं 0.54. आता 725/1000 आहे तर 0.725 द्या इथं नंबर द्यायचा. थर्ड आहे इफ देअर आर फ्युअर डिजिट्स इन द न्युमरेटर दॅन द झिरोज इन द डिनॉमिनेटर प्लेस झिरोज बिफोर द डिजिट्स in the numerator to make the total number of digits equal to the number of zeros in the denominator. Place decimal point before them and 0 in the integers below. जर कधी वरच्या न्युमरेटरमध्ये संख्या कमी असेल, डिजिट कमी असतील आणि डिनॉमिनेटरमध्ये 0ची संख्या जास्त आहे. आता इथं 8/100 आहेत म्हणजे 1वर 2 0 आहे आणि वरती 8च आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं. तर मग 2 0 आहे म्हणून इथे 8 नंतर पुन्हा एक 0 टिकवायचा आणि मग दशांश चिन्ह द्यायचं आणि मग 0 लिहायचं 0.08 असं लिहायचं. आता इथं 8/1000 आहे. आता 3 0 आले म्हणून 0.008 कन्वर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शन जर आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये गेलं 26.4 इक्वल टू 64/10, 0.04 इक्वल टू 4/100, 19.315 इक्वल 19,315/1000. Now I know this is how we convert decimal fraction into common fraction. तर आपण बघूया डेसिमल फ्रॅक्शन हा कसा कन्वर्ट झाला कॉमन फ्रॅक्शनमध्ये. in the numerator we write the number we get by ignoring the decimal point. In the denominator we write I followed by many zeros as there are decimal places in the given number. तर डेसिमल फ्रॅक्शन हा कसा कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट झाला आहे. Practice set 15. Write the proper number in the empty box. तर प्रॉपर नंबर एम्प्टी बॉक्समध्ये लिहा
3/5 equal to 3/5 into 2 into 2 equal to 6/10 equal to 0.6. And the second I have 25/8 equal to 20 into 125 divided by 8 into 125 equal to 33,125 divided by 1000 equal to 3.125. तर म्हणजे आपल्याला दिलेला कॉमन प्रॉपर नंबर हा डेसिमल पॉईंटमध्ये कसा कन्वर्ट करायचा आहे तिथं आपण अगोदर शिकलेलं आहे त्याप्रमाणेच करायचं. 21/2 इक्वल टू 21 into 5 2 into 5 इक्वल टू खाली 2 आहे तर त्याला 10मध्ये कन्वर्ट केलं आपण आणि वरती 105 आलं तर मग 10 वरती एक 0 आहे म्हणून इथं एक पॉईंटचं शोधचिन्ह दिलं 10.5 आलं. त्याच्यानंतर इथं 22/40 आहे तर इक्वल टू 1/20 इक्वल टू 11 into 5 डिवाइड बाय 20 into 5 तर 50/100 इक्वल टू 0.55. तर अशा प्रकारे आपण आन्सर काढलेलं आहे. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. तर दिलेला फ्रॅक्शन हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा कन्वर्ट करायचा. 3/5 इक्वल टू 3 into 25/4 into 25 इक्वल 75/100 इक्वल टू 0.75. आणि सेकंड आहे 4/5 इक्वल टू 4 into 2/5 into 2 इक्वल टू 8/10 इक्वल टू 0.8. आणि थर्ड आहे 9/8 इक्वल टू 9 into 125 डिवाइड बाय 8 into 125 इक्वल टू 11,125/1000 इक्वल टू 1.125. 17/20 इक्वल टू 17 into 25 into 5/20 into 5 इक्वल टू 18/5/100 इक्वल टू 0.85. 36/40 इक्वल टू 9 into 4/10 into 4 इक्वल टू 9/10 इक्वल टू 0.9. आणि 6 नंबर आहे 7/25 इक्वल 7 into 4/25 into 4 इक्वल टू 28/100 इक्वल टू 0.28. आणि 7 नंबर आहे 19/200 इक्वल टू 19 into 5/200 into 5 इक्वल टू 95 डिवाइड बाय 1000 इक्वल टू 0.095/1000 इक्वल टू 0.095. तर अशा प्रकारे आपण गिवन फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपण जसं अगोदर शिकलो त्याप्रमाणेच हे सगळे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. याच्यामध्ये काही विशेष बदल नाही. एकदा तुमच्या लक्षात आलं की डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा आहे आणि डेसिमल पॉईंट कसा द्यायचा आहे तेवढं लक्षात आलं की तुम्हाला कोणतंही डेसिमल फ्रॅक्शनचं गणित सोडवणं अगदी सोपं जातं. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इंटू प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शन प्रॉपर किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथं दिलं 27.5. आता 27.5 म्हणजे एक दशांश चिन्हानंतर एकच डिजिट आहे एकच संख्या आहे म्हणून खाली 1वर 10 द्यायचा 275/10. तर हे त्याचा प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन आला आहे. आता 0.07 इक्वल टू 7/1000 हे इथं लिहिलं आहे कारण इथं पॉईंटनंतर 1 2 3 संख्या आहे म्हणून खाली पण 1 नंतर 1 2 3 0 द्यायचे. आता इथं थर्ड आहे 90.8 तर 908/10. आता फोर्थ नंबरचं आहे 39.15 इक्वल टू 3915 डिवाइड बाय 100. आणि पाचवं आहे 3.12 इक्वल टू 312/100. 70.400 इक्वल टू 70.4 इक्वल टू 704/10. आता पुढचं बघा मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. मल्टिप्लाय 4.3 into 5 43/10 into 5/1 43 into 5 divided by 10 into 1 215 divided by 10 21.5. The second method आहे 4 into 3/10 equal to 5 20 15/10 20 into 1.5. So 4.3 into 5 equal to 12 20 plus 1.5 equal to 21.5. तर मेथड थर्ड आहे 43 into 5 equal to 215 आणि 4.3 into 5 divided by 21.5. तर अशा प्रकारे इथे एक्झाम्पल 1 सोडवलं आहे. एक्झाम्पल सेकंड द रेट ऑफ पेट्रोल इज ₹62.32 per liter. Seema wants to fill 2.5 liters of petrol in her scooter. How many rupees will she have to pay? Which operation is required? 62.32 into 2.5 62.32 into 2.5 equal to 6,232 divided by 100 into 125 divided by 100. 1,55,800 divided by 1,000 equal to 155.800. Seema will have to pay rupees 155.880. Method second
6,232 into 25 equal to 1,55,800, and 62.32 into 2.5 equal to 155,800. First multiply ignoring the decimal point, then in the product starting from the units place we count as many places as the total decimal places in the multiplicand and multiplier and place the decimal point before them. आता बघा प्रॅक्टिस सेट 69 त्याच्यामध्ये इफ 317 इंटू 45 इक्वल टू 14,265 देन 3.17 इंटू 4.5 इक्वल टू किती. आता इथं बघा दशमचिन्हानंतर 1 आणि 7 दोन संख्या आहेत, दशमचिन्हानंतर 5 आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 संख्या आहेत. म्हणून आपण इथं 1, 2 आणि 3 म्हणजे 5, 6 आणि 2च्या पुढे दशमचिन्ह द्यायचं आहे. 3.17 इंटू 4.5 इक्वल टू 14.265. आता पुढचं सेकंड आहे इफ 503 इंटू 217 इक्वल टू 1,09,151 देन 5.03 इंटू 2.17 इक्वल टू किती. पुट डेसिमल पॉईंट बिफोर 4 प्लेसेस फ्रॉम द राईट. 5.03 इंटू 2.17 इक्वल टू 10.9151. मल्टिप्लाय. आता पुढचं एक्झाम्पल दिले मल्टिप्लाय करायचं 2.7 इंटू 1.4. आता 2.7 इंटू 1.4 याची आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो त्याप्रमाणेच केलेलं आहे. इथं 378 उत्तर आहे. फक्त पॉईंट दशमचिन्हानंतर किती संख्या आहेत त्या मोजायच्या आहेत. इथं दशमचिन्हानंतर 1 आणि इथं 1 आहे, म्हणजे 1 आणि 1 2, म्हणून इथं 1 2 म्हणजे 2 नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे इथं, म्हणून 3.78 डेसिमल पॉईंट आलेला आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे 6.17 इंटू 3.9. 6.17 इंटू 3.9 यांचं पण मल्टिप्लिकेशन केलं आहे. 617 इंटू 39 यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 24,063. तर इथं 24.063 हे इथं मल्टिप्लिकेशन आलं आहे. इथं 0.57 इंटू 2, तर 57 इंटू 2 इक्वल 114. 0.57 इंटू 2 इक्वल 1.14. त्याच्यानंतर पुढचा दिलेलं आहे एक्झाम्पल 5.04 इंटू 0.7. तर 504 इंटू 7 इक्वल टू 3,528. 5.04 इंटू 2 0.7 3.528 हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा विरेंद्र ब्रॉट 18 बॅग्स ऑफ राईस. विरेंद्रने 18 बॅग आणलेल्या आहेत राईसच्या तांदूळाच्या. इच बॅग वेगिंग 5.250 किलोग्राम. हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर. विरेंद्रने 18 बॅग तांदूळाच्या आणल्या आहे. त्याने एका बॅगचं वजन 5.250 किलोग्राम केलं आहे. तर हाऊ मच डीड ही बाय त्याने एकूण किती तांदूळ विकत घेतला. इफ द राईस कॉस्ट ₹42 पर kg, हाऊ मच डीड ही पे फॉर इट. तर तांदूळाची किंमत ₹42 पर kg आहे, म्हणजे 1 किलोची किंमत ₹45 आहे. तर त्याने एकूण किती रुपयाचा तांदूळ खरेदी केला. 1 bag contain 5.250 kilogram of rice. So 18 bags will contain 5.250 into 18 kilogram of rice. 5.250 into 18 equal to 94.500 into 42. 95.4.5 into 42 equal to 3,969.0. डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तर डेसिमल फ्रॅक्शनचा भागाकार बघा 6.2 डिवाइड बाय 2. 62 डिवाइड बाय 10 डिवाइडेड बाय 2 बाय 1. 62 बाय 10 इंटू 1/10 इक्वल टू 31/10 इक्वल टू 3.1. 3.4 डिवाइड बाय 5 इक्वल टू 34.10 डिवाइडेड बाय 1 5.1. 34/10 इंटू 1.5 इक्वल टू 35/50 इक्वल टू 34 इंटू 2 डिवाइडेड बाय 50 इंटू 2 इक्वल टू 68/100 इक्वल टू 0.68. 4.8 divided by 1.2 equal to 48/10 divided by 12/10. 48/10 into 10/12 equal to 4. तर अशा प्रकारे डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन देण्यात आलेले. आता बघा प्रॅक्टिस सेट 17. आता कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. आता इथं डिव्हिजन करायचे 4.8 डिवाइड बाय 2. आता 4.8ला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं 48/10 इंटू 1/2. 2ला 1/2 केलं.
म्हणजे इथं डिव्हिजनचं चिन्ह गेलं आणि इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आलं. म्हणजे 2ने 48ला डिवाईड केलं तर 24 आलं. 24/10 म्हणजे 2.4 हे त्याचा आन्सर आला. आता त्याच्यानंतर बघा 175 पॉईंट डिवाइड बाय 5. तर 175 डिवाइड बाय 10 इंटू 1/5 इक्वल टू 35/10 इक्वल टू 3.5. तर याचा आन्सर आलं आहे. आता बघा थर्ड एक्झाम्पल दिलं आहे 20.6 डिवाइड बाय 2 म्हणजे 206/10 इंटू 1.2. तर 103/10 इक्वल टू 10/10.3. 32.5 डिवाइड बाय 25. 325 डिवाइड बाय 10 इंटू 1/25 इक्वल टू 13/10 इंटू इक्वल टू 1.3. रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. हा रोड हा 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग आहे. ही trees are planted on both its sides at interval of 9.6 meter. How many trees are planted? तर जो रोड आहे 4 किलोमीटर 800 मीटर लाँग आहे आणि झाडं लावली 9.6 मीटर अंतरावर. तर एकूण किती झाडं लावली? तर बघा 4 मीटर 800 मीटर इक्वल टू 4800 मीटर. द डिस्टन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह ट्रीज इज 9.6 मीटर. म्हणजे दोन झाडामधील अंतर 9.6 मीटर आहे. देअर फॉर द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड ऑन वन साईड इज 4800 मीटर लॉंग रोड. आणि 4800 मीटर लॉंग रोडवर झाडं लावलेली आहेत. तर 4800 डिवाइड बाय 96. 4800 इंटू 10/96 इक्वल टू 500. म्हणजे 9.6 19.2. The first tree is at 0 meter. 500 plus 1 equal to 501 trees are planted on one side of the right. 500 into 1 into 2 equal to 1002 trees are planted on both sides of the road. 1002 trees are planted on both sides of the road. तर 1002 झाडे 1002 झाडे लावलेली आहे बोथ साईडचं रोडच्या बोथ साईडला. प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग सर्क्युलर पाथ ऑफ फील्ड. आता हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. प्रज्ञा ही दररोज एका सर्क्युलर पाथवर फिरायला जाते. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of path, how much does she walk in 1 round? तर ती एकूण 3.825 किलोमीटर एवढं 9 राऊंडमध्ये डिस्टन्स फिरते. तर त्याचा एका राऊंडमध्ये किती होतं? तर 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स. इन 1 राऊंड 3.825 डिवाइड बाय 9 किलोमीटर. 3.825 डिवाइड बाय 9 इक्वल टू 3.825 इंटू 1.9 equal to 0.425 kilometer or 425 meter. Pradnya walks 0.425 kilometer in 1 round. पुढचा आहे a pharmaceutical manufacturer brought 0.25 quintal of hirda, a medicinal plant for rupees 9500. What is the cost per quintal of hirda? तर एका शेतकऱ्याने 0.25 क्विंटल हिरडा आणला. मेडिसिनल प्लांट फॉर रुपीज 9500 आणि त्याने एकूण 9500 रुपये आणलं. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा? तर त्याने हिरडाची किंमत किती आहे? द कॉस्ट ऑफ 0.25 क्विंटल ऑफ हिरडा इज 9500. म्हणजे 0.25 क्विंटल हिरड्याची किंमत 9500 रुपये आहे. तर आपल्याला एका क्विंटलची किंमत काढायची. तर कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ हिरडा इक्वल टू रुपीज 9500 डिवाइड बाय 0.25. तर याचं जर डिव्हिजन केलं तर 9500 इंटू 0.25 इक्वल टू 9500 इंटू डिवाइड बाय 25 डिवाइड बाय 100. 9500 इंटू 100 डिवाइड बाय 25 इक्वल टू 38,000. तर म्हणजे याचा द कॉस्ट ऑफ हिरडा पर क्विंटल इज 38,000. म्हणजे हिरड्याची एका क्विंटलची किंमत 38,000 आलेली आहे.
आता मॅथ्स इज फन. हमीद सलमा टेल मी एनी 3 डिजिट नंबर. हमीद म्हणतो मला एक तीन अंकी संख्या सांग सलमा. सलमा सांगते ओके हेअर्स 527. ती सांगते. हमीद म्हणतो नाऊ मल्टिप्लाय द नंबर बाय 7, देन मल्टिप्लाय द प्रोडक्ट ऑप्टेन बाय 13 अँड दिस प्रोडक्ट बाय 11 अँड दिस प्रोडक्ट बाय 11. त्याच्यानंतर आहे सलमा आय डिड इट. तर सलमा ते मी केलं. हमीद युअर आन्सर इज 5,27,527. तर तुझं हमीद म्हणतो तुझा आन्सर आहे 5,27,527. आता सलमा म्हणतो वाव हाऊ डीड यू डू दॅट सो क्विकली. तू इतक्या लवकर कसं केलं. हमीद म्हणतो दॅट टे 2 or 3 अदर नंबर्स डू द सेम मल्टिप्लिकेशन अँड फाइंड आउट हाऊ इट्स डन. तर कसं केलं जातं. तर आता इथं हा चॅप्टर संपलेला आहे. तर यानंतरचा पुढचा चॅप्टर आहे टॉपिक आहे लेक्चर नंबर 8. टॉपिक नेम आहे चॅप्टर 6 बार ग्राफ्स. तर आपण याच्यानंतर पुढचा चॅप्टर शिकणार आहोत बार ग्राफ्स. तर आपण इथे डेसिमल फ्रॅक्शन हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. SPSPM औरंगाबाद हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण तुम्ही सांगा आणि त्याला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. थँक्यू. हॅव अ गुड डे.